करू केलं सर किट बघू. तर हा ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आहे एक्सपेरिमेंट नंबर 1. तर हा जो येलो सेक्शन आहे ऑडिओ जनरेटर आहे. ऑडिओ जनरेटरमध्ये आपण मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट करू शकतो. मॉड्युलेटिंग सिग्नलची जी फ्रिक्वेन्सी ठेवायची आपल्याला 1 वोल्ट पीक टू पीक आणि 1 किलोहर्ट्झ ठेवायची. त्याच्यानंतर हा कॅरियर वेव्ह जनरेट करायसाठी फ्रिक्वेन्सी जनरेटर आहे. फ्रिक्वेन्सी जनरेटरची आपल्याला फ्रिक्वेन्सी जसं आता 455 किलोहर्ट्झ दिली आहे आणि याचा जो ॲम्प्लिट्यूड आहे 1 वोल्ट पीक टू पीक आहे. आपण याला चेंज पण करू शकतो. म्हणजे जेव्हा आपल्याला शिकवलं होतं त्यावेळेला 400 किलोहर्ट्झ आणि 2 वोल्ट पीक टू पीक दिली होती आणि याला 2 वोल्ट पीक टू पीक आणि 2 किलोहर्ट्झ पण देऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बॅलेन्स मॉड्युलेटरमध्ये हे सगळं मॉड्युलेशन करायचं आहे आणि हा डिमॉड्युलेटर आहे. ठीक आहे. तर आपण कनेक्शन्स करू. सगळ्यात पहिले हा प्रोब आहे. प्रोब घ्यायचा सिग्नल साईन आउटपुट आणि ग्राउंडला कनेक्ट करायचा. ठीक आहे. मॉड्युलेटिंग सिग्नल बघतोय आपण आता मॉड्युलेटिंग सिग्नल बघू करतो. मेजरमध्ये गेल्यानंतर मी याला सेट करणार 1 वोल्ट पीक टू पीक. याला 1 वोल्ट पीक टू पीक आणि 1 किलोहर्ट्झ करायचं. ठीक आहे. त्याला 1 वोल्ट पीक टू पीक आणि 1 किलोहर्ट्झ. त्याच्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी जनरेटर ॲडजस्ट करायचं. हे झालं कॅरियर सिग्नल. कॅरियर जनरेटर ॲडजस्ट करायचं. आता कॅरियरची सध्याची फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 488. म्हणजे फ्लक्च्युएट होत आहे. ऑटो सेट केल्यानंतर नाही मेजर ते 455 किलोहर्ट्झ आहे आणि याची ॲम्प्लिट्यूड सध्या 2 वोल्ट पीक टू पीक आहे. तर मी याला 1 वोल्ट पीक टू पीक करतो. नाही होतं का? तर आपण याला 1 वोल्ट पीक टू पीक केलं आहे आणि 455 किलोहर्ट्झ. ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं हे पहिले इथं झूम कर. RF लिंक आणि 1 वोल्ट या दोघांना कनेक्ट करायचं. ठीक आहे. आणि साईनचं आउटपुट बॅलन्स मॉनिटरच्या इनपुटला द्यायचं. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो चॅनल 1 आहे चॅनल 1ला मॉड्युलेटिंग द्यायचं आहे. ठीक आहे. तर चॅनल 1 सध्या कनेक्टेड आहे. चॅनल 1ला मी मॉड्युलेटिंग सिग्नल दिलं आणि आता मला चॅनल 2साठी एक नवीन प्रोब घ्यायचा आणि चॅनल 2चा जो प्रोब आहे तो ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटरला द्यायचा. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आपण ऑटो सेट जर क्लिक केलं तर आपल्याला आउटपुट दिसायला पाहिजे. ठीक आहे. हा आपला आउटपुट आहे. तर ही आपली खाली ही जेवढी ही वेव्ह आहे ही AM वेव्ह आहे. ठीक आहे. आता समजा आता सध्या हे जे आहे हे ओव्हर मॉड्युलेशन असतं अजून अंडर मॉड्युलेशन ही अंडर मॉड्युलेशनची केस आहे. ठीक आहे. आता समजा मी ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हा जो मॉड्युलेटिंग वेव्ह आहे याची जर समजा फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट केली याचा जर ॲम्प्लिट्यूड ॲडजस्ट केला तीच दाखव तर याचं आपण वेगवेगळे केसेस बघू शकतो. आता हा M=0 आहे किंवा हा ओव्हर मॉड्युलेशनचा M>1 आहे. जसं जसं मी हा नॉब ॲडजस्ट करतो तसं तसं M ची व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे. याच्यानंतर आता याच्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यूज बघायच्या आहे. जसं की आता मी मेजरमध्ये गेलो त्याच्यानंतर मी कर्सर घेणार. कर्सरमध्ये सोर्स चॅनल टू व्होल्टेज. ठीक आहे. आता काय करायचं कर्सरचा एक कर्सर मिडलमध्ये ठेवायचा आणि एक कर्सर टॉप पोझिशनला घ्यायचा. आपण Emax आणि Emin मेजर करायचं प्रत्येक केससाठी M=1 M>1 आणि M<1 साठी. सध्या इथं Emax 960 मिलीवोल्ट आहे आणि Emin किती आहे Emin सध्या 180 मिलीवोल्ट. ठीक आहे. तर जसं जे आपण इनिशियली व्हॅल्यूज येणार त्याच्या हिशोबाने Emax आणि Emin येणार. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला वेगवेगळ्या केससाठी करायची. जसं काही M=0 साठी आहे तर M=0 साठी Emax आणि Emin फाईंड करायचं. M=1 साठी Emax आणि Emin आपण बघू शकतो. आता हे Emax आलं आहे 1.8 आणि Emin ऑब्वियसली 0 येणार M=1 साठी. ठीक आहे. आता आपल्याला ट्रॅपेझॉइडल पॅटर्न कसा बघायचा त्याच्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले ऑटो सेट करून डिस्प्लेचं बटन असतं इथं. डिस्प्लेच्या बटनमध्ये गेल्यानंतर YTच्या जागेत जर आपण XT केलं तर आपल्याला ट्रॅपेझॉइडल पॅटर्न दिसतो. M=1 साठी आहे. ठीक आहे. जर मी आता मॉड्युलेटिंग सिग्नलची ॲम्प्लिट्यूड ॲडजस्ट केला तर मला M>1 साठी भेटला. त्याच्यानंतर हा M=1 साठी आहे आणि हा M<1 साठी. ठीक आहे. ट्रॅपेझॉइडल पॅटर्न असा भेटतो. आता FFT कसं बघायचं. ठीक आहे. FFTसाठी मी वापस ऑटो सेट करतो आहे. त्याच्यानंतर FFT मोडमध्ये गेलो.
FFT मोडमध्ये जर गेलो तर सध्या जो दिसणार आहे आपल्याला मॅथ मेन्यूमध्ये क्लिक केल्यानंतर हा सोर्स चॅनल 1 आहे. म्हणजे चॅनल 1वरती सध्या आपलं काय कनेक्टेड आहे, आपलं सध्या मॉड्युलेटिंग सिग्नल कनेक्टेड आहे. जर आपल्याला मॉड्युलेटेड सिग्नल बघायचं आहे, AM वेव्ह जर बघायची तर सोर्स चॅनल 1 पासून चॅनल 2 करायचा. यांना काय होईल, आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नलचा ॲम्प्लिट्यूड स्पेक्ट्रम दिसणार. ठीक आहे, तर याला मी ॲडजस्ट करू शकतो आणि झूम करू शकतो. झूम ठीक आहे, यावेळेस बरोबर 3 पीक बरोबर आहे. होतं. तर आता कर्सर घेणार, कर्सरमध्ये फ्रिक्वेन्सी मेजर करू 2-3 साईड लॉब्सचं. ठीक आहे, सध्या इथे बँडविड्थ 2 kHz दाखवत आहे, पण ही 6 यायला पाहिजे होती आयडियली. 22 FM नाही बरोबर काय बरोबर आपण येतं ना, हां आपण बरोबर आहे. दिलं होतं. बँडविड्थ आपली 2 kHz यायला पाहिजे होती, ती बँडविड्थ 2 kHz येते. तर हा जो मिडलवाला प्रोब आहे हा FC आहे. ठीक Carrier. आहे, कॅरियरचा प्रोब आहे आणि हे दोन आपले साईड लोब्स आहे. आणि किंवा जी मेन इन्फॉर्मेशन असते या दोन्ही साईड लोबमध्ये असते. कॅरियरमध्ये काहीच इन्फॉर्मेशन नसते. तर आपली जी बँडविड्थ आली आहे 2 kHz आली आहे, म्हणजे ट्वाईस ऑफ FM. आणि आपला FM होता 1 kHz. 1 kHz इंटू 2 kHz याची यायला पाहिजे होती बँडविड्थ, जी आपली बँडविड्थ 2 kHz आली आहे. ठीक आहे, Start. आता आपल्याला डिमॉड्युलेटेड वेव्ह बघायची, म्हणजे पुन्हा एकदा डिमॉड्युलेशन करायचं आणि रिकवर्ड सिग्नल बघायचं आहे. तर सिम्पल काय करणार मी इथं बघा झूम करतो. तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटरचा जो आउटपुट आहे बॅलन्स मॉड्युलेटरचा, तर याचा आउटपुट मी डिमॉड्युलेटरच्या इनपुटला देणार. आणि हा जो सिम्पल जो प्रोब आहे चॅनल 2चा, हा मी डिमॉड्युलेटर आउटपुटला बघतो. ठीक आहे, याचा आपण ग्राउंड वगैरे करायची गरज नाही, कारण की सगळे जे ग्राउंड आहे ते नॉर्मल आहे. आता बघितलं आपण तर चॅनल 1 आपला इनिशियल मॉड्युलेटिंग होती आणि चॅनल 2 आपली डिमॉड्युलेटेड वेव्ह आहे. त्याला मेजरमध्ये समजा गेलं तर दोघांच्या फ्रिक्वेन्सी सेम येत आहे, पण थोडंसं गडबड आहे समजा ॲम्प्लिट्यूडमध्ये. तर ते किटमुळे कनेक्शन आहे, नंतर आपण बघू शकतो.